पाहूया काढण्यासाठी गेलेला आहे तो गावडे जातमध्ये शिस्तीचा एक शांत स्वभावाचा आणि मजबूत बाध्याचा खेळाडू आहे तो संजय शांत स्वभाव त्याच्यामध्ये चाललेली ही स्पर्धा एंट्रीला गेला आहे तो उंच पुरा खेळाडू मध्यम बांध्याचा सोम सोरंकर सोहम गणेश टिळेकर या संघटना जर सोहम तोडकर यांनी एकाच दोन गडी आणले तर त्याला नरेंद्र तोडकर यांच्याकडे 50 रुपये पारितोषिक देण्यात येईल। तसेच आमचे प्रमुख पाहुणे बंटी पडवेकर यांच्याकडून आमच्या गावडे मंडळाला 500 रुपयाची देणगी आली दोघींचा स्वीकार झाल्या म्हणण्यात त्यांचा अत्यंत आभारी आहे। आता चाललेलं आहे बोनस मारण्यात यशस्वी होतात का मग यशस्वी झालेले आहेत। सुवर्ण गणेश टिळेकर या संघटना एक मजबूत शरीरयष्टीचा खेळाडू एंट्रीला गेलेला आहे। ज्यांनी 12 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे तो तयार गेला अजय फायदे पाहूया आता संघाने काय करतोय इकडून तिकडे तिकडून इकडे करेवामध्ये इरादाने गेलेला प्रणव काय आपल्या संघाने काय करतोय हाताने गडी मारा जेवढे आहेत ना त्याने एक गडाचा बळी करून आपल्या संघासोबत टाकतोय त्याला प्रत्युत्तर अजय भाईदे पुन्हा एकदा 77 नंबर वर्षी मैदान करू अजय भाईदे अजय शांत वातावरणात चाललेली ही स्पर्धा चांदमध्ये शिस्ते विरुद्ध सुवर्ण गणेश टिळेकर पाहिल्या सोम तोडकर ज्याला एक चढाईमध्ये 2 गडी मारले तर नरेंद्र तोडकर यांच्यावर 50 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे। तर अजय बायडे करेवामध्ये रंगणे गेलेला अजय आणि त्याची पकडत बाद त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रणव 07 योगेश योगेश 8 नंबर जशी वेळा करून योगेश आणि गडी मारल्या गावाकरता योगेश पावलेला यश मिळतोय का आणि यश प्राप्त झाले योगेशला आणि सोहम तोडकर जर 2 पॉइंट मारले तर आपल्याला 50 रुपयाची दरवेळाची प्राप्त होणार आहे। हॅलो या कार्यक्रमाचे सत्कार म्हणते आणि आमचे गुरुवर्य श्री विलासराव कोचर यांचं नेतृत्व मानसन्मान या मंडळाचे
या मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते मारले त्यांना नरेंद्र तरेकर यांच्याकडे 50 रुपयाची धनाची प्राप्त झाली आहे। तसेच संदीप पाटील सर यांचं यथोचित मानसन्मान या मंडळाचे सदस्य समीर पाटील यांच्या हस्ते होत आहे, तो स्वीकार करायचा आहे। 7 सिपर आणि पुष्पगिरी म्हणजे यथोचित मानसन्मान संदीप पाटील सरांचा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्याला। शिवसेनेचे 2 गडी बाद केले त्यांना नरेंद्र तोरणकर यांच्याकडून 50 रुपयाची धनाची प्राप्त झाली आहे। सामोरे आपला मार्गदर्शक घेऊन आहे, योग्य चालते तडाव होत आहेत, लढाया होत आहेत आणि मला उत्तम क्षेत्ररक्षण मंत्र्यांच्या शेवटच्या पाहिल्या 7 नंबरची जर्सी परिधान केलेला आहे का दिव्यांग संघाचा एक शांत स्वभावाचा खेळाडू 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती गडी कसा मारावा या दिशेने उतरलेला आहे का 7 नंबरची जर्सी परिधान केलेला सुवर्णमय दिव्यांग या संघांना त्याला प्रत्युत्तर म्हणून 77 नंबरची जर्सी परिधान केलेला परत ते मागे फिरलेले आहेत ठरण्यासाठी गेले प्रणव पावले प्रणव परशुराम चालके दादा यांचं यथोचित मानसन्मान विनायक भाई यांच्या हस्ते होत आहे, त्यांनी स्वीकार करायचा आहे। पाहिला 4 विरुद्ध 1 वडील घेतलेला आहे अशा तऱ्हेने 77 नंबरची रस्सी प्रदान केलेली आहे अजय भाई त्याच्या मनाचा वारंवार करणारे अजय भाई अजय भाई 77 नंबरची जशी मैदान अजय भाई बघा सकाळी काय करतोय दोन्ही संघाच्या कड्या सूचनाच्या आपण जरा खराब होण्याच्या आहे फंक्शन आपण त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शुभम तोरणकर 10 नंबर जसे मैदान करू पाहूया संघाचे काय बघत शुभम तसेच आमचे प्रमुख पाहुणे आणि गोडगरचे दादा जार वरती ठेवायच्या खुर्चीवर द्या दादा त्या खुर्चीवर जाय द्यायचं आमचे प्रमुख पाहुणे आणि गोडगर गावचे सरपंच स्वप्नील बेनाडेकर यांच्या देखील आमच्या गावले मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे स्वप्नील बेनाडेकर गोडगरचे सरपंच यांच्या देखील आमच्या गावले मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे 3 विरुद्ध 1 अशी लढत आहे पाहूया संजय काय करतोय पण निकालांच्या मागोपासून त्याला प्रत्युत्तर पुन्हा प्रणव पाहूया प्रणव करोया मरोया इथे निघलेला पाहूया 3 विरुद्ध 1 करण्यासाठी गेलेला आहे पाहूया
श्रीराम आदगाव यानंतर होणारा सामना श्रीराम आदगाव बी विरुद्ध गावडे बोली ए पाहूया. मला एक गड्याचा बळी घेतलेला आहे ते सोम यांनी आता चाललेला आहे. विषयानंतर याकडून संजय यांनी 7 नंबरची जर्सी परिधान केलेला आहे. तर शांत जवळचा खेळाडू तरी कसा मारा हा विषय उतरलेला पाहूया. 2 विरुद्ध 6 2 विरुद्ध 1 अशी लढत आहे. सोहम तोडकर एक वाढवताना आहे ते पाहूया. सोहम पाहूया कशामध्ये काय करतोय. सुपर डेकर होणार असेल आणि रिकाम्या मागे करण्याचा प्रत्युत्तर पुन्हा एकदा संजय गावचे उद्योजक आणि स्वप्नील शुभम पाटील शुभम संदीप पाटील यांचे देखील आमच्या गावडे मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण ग्राउंडवर आहात आपण इकडे यायच्या टेजवर सामना संपल्यानंतर सोम तोडकर यांनी आपला 25-50 रुपयाचा इथे घेऊन जायचा आहे. शुभम पाटील आमच्या गावडे मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. 2 विरुद्ध 1 आणि दिनेश गदर यांचे देखील आपल्या गावडे मंडळाने बसण्याची व्यवस्था केली. दिनेश गदर तसेच या 12 जागांमध्ये हा सामना चालू आहे. काका सांगत आहेत की आमचे गावचे सरपंच सिद्धेशदादा खोजले या संघामध्ये खेळत आहेत. पाहूया 3 नंबरची जर्सी मतदान केलेला आहे का. शॉकआउट झालेला आहे. सोम तोडकर यांच्या वारावर करायच्या पाहूया. एक शांत स्वभावाचा खेळाडू कुस्ते गावचा आपल्या नावाचा दबदबा या पंचपुरुषमध्ये ज्यांनी केलेला आहे ते योगेश कांबळे. एक शांत स्वभावाचा मध्यम पाण्याचा खेळाडू क्रिकेट असो कबड्डी असो आमचे या कार्यक्रमाचे उद्घाटन पुन्हा आम्हाला गेल्या वर्षी लाभलेले ते आमचे रत्नकांत काका शेलकर यांच्याकडून आमच्या गावडे मंडळाला 1000 रुपये देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झाल्याबद्दल त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. हे टाळी वाजवायचे खेळाडू खेळू द्या खेळाडू खेळू द्या. बोनस आहे बोनस. रत्नाकर काका यांचा यथोचित मानसन्मान या मंडळाचे सदस्य श्री संदेश सुरेश पाटील यांना विनंती करतो की आपण रत्नाकर काका शेलकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. संदेश सुरेश पाटील ज्याने आम्हाला ज्या ट्रॉफी दिलेल्या आहे त्यांचे बंधू म्हणजे सत्यदादा पाटील यांचे बंधू मोठे बंधू श्री संदेश सुरेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी यथोचित मान सन्मान रत्नाकर काका यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. पाहूया 7 नंबरची जर्सी परिधान केलेला आहे का शांत स्वभावाचा खेळाडू सुवर्ण गणेश दिव्याकर या संघांना इकडून तिकडे कधी कसा मारा या दिशेने उतरलेला आहे का शांत स्वभावाचा खेळाडू
सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आहेत आणि मला तर एक गडीचा बळी घेतलेला आहे. सुवर्ण गणेश दिवेकर यांना एक सुवर्ण संधी आहे. जर सुवर्ण गणेश दिवेकर हा संघ जिंकला तर दिवेकर गावचे रत्नाकर काका शेलकर यांच्याकडे त्यांना रोख रक्कम 500 रुपयाची बक्षीस देण्यात आलेलं आहे. रत्नाकर काका शेलकर यांचा यथोचित मान सन्मान या मंडळाचे सदस्य श्री संतोष सुरेश पाटील यांच्याकडे होत आहे. त्यांनी स्वीकार करायचा आहे. 4 शिखर आणि पुष्प देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान. 16-11 दिव्यागड 16 आणि शिस्ते 11 2 माननीय श्री शेटले बिराडे सरपंच गोडगाव यांचा यथोचित मान सन्मान या मंडळाचे उपाध्यक्ष श्री नितीन दादा बायदे यांना विनंती करतो त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. गोडगाव गावचे सरपंच स्वप्नील बिराडे सर यांचा यथोचित मान सन्मान या मंडळाचे उपाध्यक्ष श्री नितीन दादा बायदे यांच्या हस्ते होत आहे. या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. 22 नंबरची जणी जर्सी प्रदान केलेला आहे तो दिव्यागर संघाचा शांत स्वभावाचा खेळाडू पाहूया. आणि मला वाटतं त्यांनी एक गड्याचा बळी घेतलेला आहे. सामना संपायला शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. कापडी गावचे उद्योजक आणि आमचे मित्र राकेश कांबळे याचं आमच्या गावडी मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. राकेश कांबळे शिवाजी गणेश हा संघ विजय झाला तर दिव्यांग गावच्या रहिवासी जे रत्नाकर काका शेलकर यांच्याकडे रोख रक्कम 500 रुपयाची त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. सोहम कांबळे यांनी जर एंट्री केली जातमाता शिस्त या संघाचा उंच खेळाडू 7 नंबरची जर्सी परिधान केलेला यानंतर होणारा सामना श्रीराम आदगाव विरुद्ध गावदेवी बोर्ले सुवर्ण गणेश दिवेकर हा संघ कुठेतरी विजयाच्या संघाने वाटचाल चालू आहे. पण कबड्डी जोपर्यंत शेवटची एंट्री होत नाही तोपर्यंत कोण विजय झाला हा निश्चित केला जाईल. तसंच क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल आपण टाकत नाही तोपर्यंत विजय कोण झालेला आहे ते पण सांगता येत नाही. पाहूया एक 77 नंबरची जर्सी परिधान केलेला एक शांत स्वभावाचा खेळाडू. सामना संपायला शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. सोहम कांबळे यांनी एक एंट्री करायची आहे. जर त्यांनी एका एंट्रीमध्ये पॉईंट मारला तर गणेश कांबळे यांच्याकडून त्यांना एक बक्षीस येणार आहे. फक्त एंट्री मारून पॉईंट मारायचा आहे. एक सुवर्ण संधी आहे. मंडळाचे माजी खजिनदार श्री मंदिरदादा वायकर यांच्या देखील आमच्या गावडी मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच सोहम